इन सोलापूर न्यूजचा खुली चर्चा हा एक अत्यंत विशेष कार्यक्रम आहे आणि आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या व्यासपीठावर आपली उपस्थिती लावली आणि अत्यंत मोकळेपणाने चर्चा केली। आज या व्यासपीठावर सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माळशिरसचे आमदार आदरणीय रामभाऊ सातपुते हे उपस्थित राहिलेत आणि सर्वप्रथम मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। खरं तर या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला गेला की राम सातपुते कोण आहेत, बाहेरचे उमेदवार आहेत। ते बाहेरचे आहेत पण त्यांचा इतिहास पाहिला, त्यांचा संघर्ष पाहिला आणि प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मात करून ते इथपर्यंत आले ते ऐकलं तर निश्चितच प्रत्येकाला अभिमान वाटेल। दुष्काळी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील डोईठाण या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। वडील ऊसतोड कामगार होते, परिस्थिती अत्यंत गरीब होती, अत्यंत प्रतिकूल होती। अशातही न डगमगता आईवडिलांनी नेटानं संसार केला, त्यांना आदरणीय रामभाऊंनी मोठी साथ दिली। ऊसतोडीमध्ये त्यांना मदत करता करता शिक्षण घेता घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला आणि एक सामाजिक कार्याची आवड त्यांनी जोपासली। हे करता करता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत ते आले। विद्यार्थ्यांच्या हक्काचे अनेक प्रश्न त्यांनी मोठ्या नेटानं मांडले, त्यासाठी त्यांनी संघर्ष केला, आंदोलन केलं आणि त्यांचं हे काम पाहून त्यांची जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि समाजातील प्रश्न मांडण्याची त्यांची हातोटी पाहून त्यांना भारतीय जनता युवा मोर्चामध्ये संधी दिली गेली। या ठिकाणी त्यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न गेले, तिथंही त्यांनी झगडले, महत्त्वाचे प्रश्न त्यांनी मांडले। एक वक्तृत्वशैली त्यांच्याकडे होती, विकासाचे प्रश्न त्यांच्याकडे होते, विद्यार्थ्यांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, अनेक प्रश्न त्यांच्याकडे होते आणि ठामपणे ते रस्त्यावर उतरले, रस्त्यावर त्यांनी प्रश्न मांडले आणि हे करता करता एक वेगळं असं व्यक्तिमत्व त्यांचं समोर आलं आणि भारतीय जनता पार्टीत महत्त्वपूर्ण अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आल्या आणि त्या जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्या आणि हे करता करता त्यांना माळशिरस तालुक्यात आमदारपदाची त्यांना एक उमेदवारी दिली गेली आणि ते निवडून देखील आले। बाहेरचे उमेदवार त्यांच्यावर शिक्का या ठिकाणी आल्यावर काही जणांनी उपरोधिकपणाने प्रश्न केले। ते बाहेरचे उमेदवार आहेत, राम सातपुते कोण, इथपर्यंत काही जणांनी प्रश्न विचारले, पण त्यांनी आपण कोण आहोत हे त्यांच्या कामातून दाखवून दिलं। जिद्द, चिकाटी, परिश्रम ही तर होती, अभ्यासवृत्ती होती, दूरदृष्टीपणा होता, विकासाचे अनेक प्रश्न त्यांना माहीत होते आणि यातूनच त्यांनी वेगळा ठसा या आमदारकीत त्यांनी उमटवला आणि म्हणूनच त्यांना लोकसभेच्या उमेदवारपदाची संधी दिली गेली। खरं तर काही जणांना ते अपरिचित होते, पण जसं ते सोलापुरात आले, सुरुवातीला खरं तर त्यांच्या नावाची चर्चा होती, कालांतराने ते नाव मागं पडलं, परत काही नावं आली, पण शेवटी रामभाऊंच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। ते सोलापुरात आले, सोलापुरात आल्याच त्यांनी सर्वांची मनं जिंकली, विविध क्षेत्रातल्या मान्यवरांपर्यंत ते पोचले, अनेक संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांपर्यंत ते पोचले। इतकंच काय तर ते आज अनेक गावात जात आहेत, मोठा पाठिंबा त्यांना मिळतो आहे आणि रामभाऊ कोण असं म्हणणाऱ्यांना रामभाऊ हे आज हक्काचे वाटतात। म्हणजे इथंच त्यांच्या कार्याची चुणूक दिसते, संयमीपणा, दूरदृष्टीपणा, अभ्यासूपणा आणि विकासाचे प्रश्न मांडण्याची हातोटी। यामुळे आज भारतीय जनता पार्टी विजयाची हॅट्रिक रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून करण्यास या ठिकाणी सज्ज झाली आणि जे काही प्रश्न आज सोलापूर लोकसभा मतदारसंघात असतील किंवा रामभाऊंना उमेदवारी मिळाल्यावर समोर आले, त्या संदर्भातच आज आपण या खुली चर्चा या व्यासपीठावर करणार आहोत। मी या ठिकाणी परत एकदा स्वागत करतो आणि इन सोलापूर न्यूज चॅनलचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांना विनंती करतो की त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करावा। सर नमस्कार। नमस्कार, आपलं स्वागत आहे या ठिकाणी पुन्हा एकदा। आणि गिरीश सरांनी म्हटल्याप्रमाणे आपण आता या ठिकाणी एक महत्त्वाच्या प्रश्नांकडे वळतो आहे आणि तो म्हणजे एक पहिला प्रश्न असा आहे की सातत्यानं त्या प्रश्नावरती तुम्ही म्हणल्याप्रमाणे एक चर्चा झाली की एक उपरा उमेदवार म्हणून सातत्यानं काँग्रेसकडून आरोप करण्यात आले, तर काय सांगाल याबाबत भाऊ तुम्ही याच प्रश्नावर?
सोलापूरकरांनी माझी उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. सोलापूरची जनता ज्या पद्धतीने सर्व भागामध्ये मोदीजींचा सेवक म्हणून, मोदीजींनी पाठवलेला कार्यकर्ता म्हणून माझं जे स्वागत करते, याच्यावरून त्या प्रश्नाचं उत्तर सोलापूरकरांनी दिलं आहे. मी सोलापूर जिल्ह्यातला आमदार आहे. या सोलापूरच्या मातीमध्ये माझ्या आईवडिलांनी ऊस तोडला आहे. इथल्या जनतेची सेवा करण्याचं भाग्य मला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भेटलं आहे. मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर सोलापूरकरांनी दिलं आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मी द्यावं असं मला काही वाटत नाही. आपण जर पाहिलं सातत्यानं एक आपल्या गेल्या 2 खासदारांचा या ठिकाणी उल्लेख केला जातो आता सध्या, आणि 2 खासदारांवर एक कामं जी केली त्यांच्यावरती एक नाराजी आहे. आणि सातत्यानं काय केलं एक 2 खासदारांनी, एक 10 वर्षाचा आढावा जर आपण घेतला त्यांच्या कामाचा, तर काय सांगाल? पहिली तर मी एक व्हिजनरी काम करणारा नेता आहे. मी भविष्याकडे बघणारा व्यक्ती आहे. मी भविष्यात काय करेल हे मी निश्चित आपल्याला सांगतो, आणि काय केलं आहे तेही सांगू शकतो. 30,000 घरं विडी कामगारांना मागच्या 2 खासदाराच्या काळामध्ये झाले. त्या ठिकाणी या सोलापूरमधील अनेक रस्ते ह्या 2 खासदारांच्या काळामध्ये झाले. सोलापूर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूर शहरातले सगळे रस्ते हे आमच्या मागच्या 10 वर्षाच्या काळात झाले, मोदीजींच्या काळात झाले. सोलापूरची अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम ही आमच्या मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये झाली. सोलापूरला रोज पाणी आलं पाहिजे म्हणून मोदीजीने 650 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केले. समांतर पाईपलाईनचं काम सुरू आहे. पुढच्या 4-5 महिन्यामध्ये त्या ठिकाणी घराघरामध्ये रोज पाणी येईल. हे मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये झालं, 2 खासदार असताना झालं. इतकंच नाही तर सोलापूर विमानतळ त्या ठिकाणी जुलै-ऑगस्टमध्ये सुरू होईल, हे सुद्धा आमच्या मागच्या 2 खासदाराच्या कालावधीमध्ये झालं. 40,000 कोटीचे रस्ते या ठिकाणी मागच्या 2 खासदाराच्या काळामध्येच या सोलापूरमध्ये झाले. काही प्रस्तावित आहेत, काही होत आहेत. त्याच्यामुळे रस्त्याचा विकास झाला. या सोलापूर जिल्ह्यामधील जवळजवळ 1000 गावामध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून घराघरामध्ये नळाचं पाणी आलं पाहिजे, ही योजनासुद्धा मागच्या 2 खासदाराच्या कालावधीमध्ये झाले. त्याच्यामुळे विरोधकाचा एक नरेटिव्ह आहे, परंतु तो इथल्या जनतेला माहिती आहे. मोदीजींनी काय केलं, तर मोदीजीने जे जे केलं ते सोलापूरकरांनी पाहिलं आहे. त्या ठिकाणी 10 वर्ष जर पूर्वी पाहिलं तर रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती सोलापूरची होती. सोलापूरमध्ये जी ड्रेनेज सिस्टीम होती त्याचं वाटोळं झालं होतं. सोलापूरमध्ये रस्ते नीट नव्हते. हे सगळं मागच्या 10 वर्षामध्ये चांगलं झालं आणि ते मोदीजींनी केलं. त्यामुळे मला विश्वास आहे की मागच्या 10 वर्षाकडे पाहताना मोदीजींची कारकीर्द ही सोलापूरसाठी आणि देशासाठी जी आहे ही उज्ज्वल राहिलेली आहे. ही त्या ठिकाणी भविष्याची वेध घेणारी राहिलेली आहे. सोलापूर जे मागे होतं रस्त्याच्या बाबतीमध्ये, विकासाच्या बाबतीमध्ये, ते पुढं घेऊन जाण्याचं काम मोदीजीने मागच्या 10 वर्षामध्ये केलेलं आहे. सातपुते साहेब, आपण आज सांगितल्याप्रमाणे गेल्या 10 वर्षात जिल्ह्यात खूप मोठी कामं झाली, तरीसुद्धा असं असताना सुद्धा विरोधकांकडून आरोप केला की 2 खासदारांनी काय केलं. इतकंच काय तर 2 खासदार दिसले नाहीत इथपर्यंतसुद्धा काँग्रेसचा आरोप झाला. आणि जर विकास कामं झाली असतील तर मग उमेदवार का बदलावा लागला, भाजपवर ही वेळ का आली, असा एक प्रश्न सातत्यानं विरोधकांकडून केला जातो. काय सांगाल नेमकं? मुळात भारतीय जनता पार्टी ही लोकशाही आणि संविधानिक प्रक्रिया मानणारी पार्टी आहे. अवेलेबल ऑप्शनमधून बेस्ट, म्हणजे 10 मार्काची परीक्षा असेल, कुणाला 5 मार्क पडतात, कुणाला 5.1 पडतात, कुणाला 5.2 पडतात, कुणाला 5.3 पडतात, कुणाला 5.4 पडतात. कदाचित पार्टीला असं वाटलं असेल की मला 5.4 मार्क पडले, अवेलेबल ऑप्शनमधून बेस्ट म्हणून मला पार्टीने उमेदवारी दिली आहे. याचा अर्थ ते काय एकदमच शून्य होते असं नाही, तेही त्यांच्यामध्ये क्षमता होती, परंतु अवेलेबल ऑप्शन्समधून बेस्ट म्हणून पार्टीने मला उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे उमेदवार कदाचित काँग्रेसच्या लोकांना आणि काँग्रेसच्या सगळ्यांना आपल्या घरामध्येच त्या ठिकाणी उमेदवारी ठेवावी वाटते, आपल्या घरामध्येच घराणेशाही चालवावं वाटते. इतक्या वर्षामध्ये काँग्रेसला उमेदवार देता आला नाही, दुसरा घरातलाच उमेदवार शोधावा लागला. भारतीय जनता पार्टीकडं ऑप्शन्स आहेत. भारतीय जनता पार्टी ही काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देत राहते. ज्याने त्याने ज्या त्या पद्धतीने जो चांगलं काम करेल त्याला वेळोवेळी संधी देता येते. मी माळशिरसचा आमदार म्हणून चांगलं काम केलं. मी 3,000 लोकांचे ऑपरेशन केले. मी माळशिरस तालुक्यामध्ये 1,500 कोटीचे रस्ते केले. मी माझ्या माळशिरस तालुक्यामधल्या 22 गावाला, दुष्काळी गावाला पाणी आणण्यासाठी 950 कोटीची योजना केली. त्यामुळे अवेलेबल ऑप्शनमधून पार्टीला वाटलं असेल की मी चांगलं काम करू शकतो सोलापूरमध्ये, म्हणून अवेलेबल ऑप्शन्समधून बेस्ट म्हणून, बेटर म्हणून मला या ठिकाणी पार्टीने संधी दिली. त्यामुळे
भारतीय जनता पार्टी संविधानिक प्रक्रिया मानणारा पक्ष आहे, त्यामुळं मला पार्टीने लोकशाही पद्धतीने एक चांगला उमेदवार म्हणून संधी दिली, त्याचं सोनं करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. भाऊ नमस्कार. इथला IT उद्योग नसल्यामुळे सोलापुरातले तरुण मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहेत. आपण खासदार झाल्यावर हे चित्र बदलण्यासाठी आपल्याकडे काय विजन आहे का? मी सांगितल्याप्रमाणे मी स्वतः एक इंजिनियर आहे आणि सोलापूरचं भविष्य मी सोलापूरकरांना सांगू इच्छितो, मला सोलापूर हे पुढे 5 वर्षामध्ये 25 वर्ष पुढे घेऊन जायचं आहे. मला सोलापूरचं विमानतळ सुरू करायचं आहे. मला सोलापूरमधून त्या ठिकाणी वेगवेगळ्या रिजनल कनेक्टिव्हिटी नवीन फ्लाईट सुरू करायच्यात. एअरपोर्ट इथलं चांगलं झालं पाहिजे. एअरपोर्ट आलं की इथं उद्योग येतील, या ठिकाणी IT पार्क येईल आणि निश्चित मला विश्वास आहे मी पुढच्या 5 वर्षामध्ये सोलापूरला 25 वर्ष पुढे घेऊन जाऊ शकतो, इतकं माझ्याकडे व्हिजन आहे. मी स्वतः इंजिनियर आहे, सामान्य परिवारात जन्माला आलो आहे, त्याच्यामुळे सामान्यांचे दुःख मला माहिती आहेत आणि सामान्य युवकांना जे आज वेगवेगळ्या शहरात जावं लागतं आहे, मी आपल्याला विश्वासाने सोलापूरकरांना सांगतो की पुढच्या 5 वर्षामध्ये सोलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी बाहेरून युवक कामाला येण्यास इच्छुक होतील असं शहर बनवेल. सोलापूरमधल्या युवकांना 100% सोलापूरमध्ये हाताला काम भेटलं पाहिजे. इथल्या IT इंजिनियरला हाताला काम इथं भेटलं पाहिजे. इथल्या टेक्स्टाईल इंजिनियरला इथं टेक्स्टाईल पार्क उभा करून हाताला काम भेटलं पाहिजे. इथल्या महिलांना हाताला काम भेटलं पाहिजे. याच्यासाठी युवकांना सोलापूरमध्ये राहण्यासाठी एक चांगलं शहर, एक उद्योजकता असणारं शहर, IT पार्क असणारं एक सॉफ्टवेअर सिटी म्हणून जसं बँगलोर आहे, त्या पद्धतीने सोलापूरमध्ये फार पोटेन्शियल आहे आणि एक युवक खासदार म्हणून मला व्हिजन आहे. मी सोलापूरला पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला विश्वासाने सांगतो 25 वर्ष पुढं घेऊन जाऊ शकतो, हे मी आपल्याला विश्वासाने सांगतो. MIDCतील 50-60 कंपन्या बंद पडलेल्या आहेत. भाजपची सत्ता असताना पण ही अवस्था का? MIDC सोलापूर MIDC जी आहे, या सोलापूर MIDCचं एक्सपान्शन झालं पाहिजे. सोलापूरमध्ये कंपन्या नवीन आल्या पाहिजे. परंतु कुठलाही उद्योग येण्यासाठी ज्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे असतं ते कुठं ना कुठं त्याची अडचण असेल. परंतु मी आपल्याला विश्वास देतो, सोलापूरमध्ये विमानतळ सुरू झालं तर MNC कंपनी येतील, जे मल्टीनॅशनल कंपनीज आहेत. सोलापूरमध्ये निश्चित विश्वासाने सांगतो की सोलापूरच्या MIDCचं एक्सपान्शन होईल, नवीन नवीन उद्योग येतील. आणि मागे काय झालं आहे याच्यापेक्षा मी आपल्याला विश्वासाने सोलापूरमधल्या युवकांना, माता भगिनींना, सगळ्यांना सांगतो की मी निश्चित सोलापूरला येत्या काळामध्ये एक विकसित शहर करीन. सोलापूरमध्ये रोज पाणी आलं पाहिजे याच्यासाठी जीवाचं रान करीन. सोलापूरमध्ये भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने, अतिशय प्रामाणिकपणे इथल्या युवकांना काम भेटलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करेन. आणि भविष्यात मी सोलापूर जे उद्योगाच्या बाबतीमध्ये थोडं मागे आलं आहे ते सोलापूर पुढं 25 वर्ष घेऊन जाईल, हा मला विश्वास वाटतो. आणि निश्चित माझ्याकडे व्हिजन आहे, मी इंजिनियर आहे, त्यामुळे येत्या काळामध्ये आपण माझ्यावर विश्वास ठेवावा. आपल्याला 5 वर्ष सोलापूर बदललेलं दिसेल आणि एक उद्योजकता विकासासाठी सोलापूर पुढं गेलेलं दिसेल. भाऊ, विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून भाजप धर्माचे राजकारण करतं असं काँग्रेसकडून आरोप केला जातो. काय ह्याचे उत्तर द्यायला आपण? निश्चित विकासावर निवडणूक झाली पाहिजे या मताचा मी आहे. परंतु कधीकधी भूतकाळ आपल्याला विसरू देत नाही. जनता आणि एकंदरीतच इथला असणारं समाजमन ज्या घटनेने व्यथित झालेलं आहे हे कधीही समाज विसरत नाही. धर्माचं राजकारण कोणी सुरू केलं? समोरचे उमेदवाराचे वडील जेव्हा गृहमंत्री होते त्यावेळेस या देशामध्ये भगवा झेंडा घेऊन या देशातील लाखो वारकरी पंढरपूरला भगवा झेंडा घेऊन खांद्यावर घेऊन येतात. त्या भगव्याला हे आतंकवादी म्हटले. जो भगवा झेंडा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यावरती मोठ्या डौलाने फडकवला, त्याच्यासाठी अनेक मावळ्यांनी रक्त सांडलं, त्या भगव्या झेंड्याला भगवा आतंकवाद म्हटले. जो भगवा झेंडा या ठिकाणी आमचे असणारे अनेक भाविक भक्त, अनेक संत भगवा रंग पांघरून त्या ठिकाणी संन्यासी म्हणून उभं आयुष्य या समाजाच्या उन्नतीसाठी, धर्माच्या उन्नतीसाठी लावतात. त्या या भगव्या झेंड्याला, भगव्या रंगाला किंवा हिंदूंना हिंदू आतंकवाद म्हणायचं काम कुणी केलं? भाजपा नाही करत, हे काँग्रेसने वेळोवेळी केलं. आम्ही फक्त जनतेने आठवण करून दिली आम्हाला की हे हिंदूंना भगवा आतंकवाद म्हणले होते, हे हिंदू आतंकवाद म्हटले होते. त्याच्यामुळे त्या मुद्द्याची आठवण झाली आहे आणि चर्चा तर होणार ना. बात निकली है तो दूर तक जाएगी. सोलापूरकर विसरले नाही आहेत की सोलापूरमध्ये त्या ठिकाणी 2002च्या दंगलीत त्यांनी काय भूमिका घेतली. सोलापूरमधल्या त्या ठिकाणी असणाऱ्या अनेक मंदिराचं कशा पद्धतीने आपण सगळे माहिती कशी विटंबना झाली.
इथला हिंदू विसरणार नाही. आणि यांनी काय केलं हे सगळं माहिती आहे. यांना आमदार केलं, यांना खासदार केलं, यांना वेगवेगळी पदं दिली, परंतु मोदीजींनी जो विकास केला मागच्या 10 वर्षामध्ये इतका विकास हे करू शकले नाही दुर्दैवाने. त्यामुळे माझा विश्वास आहे की धर्माचाच विषय आला तर हो, आम्ही धर्माभिमानी आहे. CA सिटिझन अमेंडमेंट बिल जे आहे, जे कायदा आहे, ज्या पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानमध्ये हिंदूवर अत्याचार होतात, ज्या बौद्धांवर अत्याचार होतात, तिथं असणाऱ्या बौद्ध लेण्या तोडल्या गेल्या, बौद्धांच्या मूर्तींची अफगाणिस्तानमध्ये विटंबना झाली, ते आमच्या बौद्ध धर्मीय लोकांना, बौद्ध धर्मीय बांधवांना पाकिस्तानमध्ये जर अत्याचार आणि अफगाणिस्तानमध्ये अत्याचार होत आहे तर त्यांनी भारतामध्ये त्यांना कायमची नागरिकता जी आहे त्यांना कायमचं या ठिकाणी इथलं नागरिकत्व भेटलं पाहिजे, ही आमची मागणी. म्हणून आम्ही सिटिझन अमेंडमेंट बिल या देशामध्ये आणलं. काँग्रेसवाल्यांनी त्या CAA कायद्याला विरोध केला, ज्या CAA कायद्यामध्ये तिथल्या बौद्धांवरती, तिथल्या हिंदूवरती, तिथल्या शिखांवरती जे अत्याचार झाले त्यांना इथं नागरिकत्व भेटलं पाहिजे म्हणून तो कायदा होता. त्या कायद्याला म्हणजे बौद्धांनी विदेशामध्ये असणाऱ्या बौद्धावर जिथं अत्याचार होतात त्यांना या देशामध्ये राहायचा अधिकार आपल्या कायद्याने भेटणार होता, त्याला या काँग्रेसवाल्यांनी विरोध केला. हिंदूंच्या नागरिकत्वाला विरोध केला, जे बाहेरच्या देशातून येणार आहेत त्याच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवल्या गेल्या. त्याच्यामुळं आम्ही धर्माच्या विषयावर बोलायचं झालं तर फार मुद्दे आहेत, परंतु कुठंतरी एका धर्माचं तुष्टीकरण करायचं म्हणून जर त्या ठिकाणी अशा पद्धतीने जर एका धर्माचा द्वेष करायचा ही भावना काँग्रेसची, त्या विषयात मी जाणार नाही. मला माझ्या सोलापूरच्या युवकांच्या हाताला काम द्यायचं आहे. मला सोलापूर शहर 25 वर्ष पुढे घेऊन जायचं आहे. आणि मी सोलापूरकरांना सांगतो, भाजपाची सत्ता राज्यात आहे, केंद्रामध्ये भाजपाची सत्ता येणार आहे आणि ज्याची सत्ता दिल्लीत आहे तो सोलापूरला पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि तो विश्वास, आत्मविश्वास मला आहे. त्यामुळे सोलापूरकरांना विनंती करतो की तुम्ही ज्याच्याकडे व्हिजन आहे त्याच्यासोबत राहा. भाऊ, अजून एक असं म्हटलं जातं की तुम्ही सांगितलं 40,000 कोटींचे रस्ते झालेत सोलापूर शहर जिल्ह्यात, परंतु रोजगार वाढले नाहीत असा एक आरोप केला जातो आपल्याकडनं. 10 वर्षात किती रोजगार दिले भाजपने? आपले जे 2 खासदार असतील इथं रोजगार निर्मितीसाठी काय प्रयत्न केले? तरुणांना रोजगार निर्मिती म्हणावं तशी इथं नाही आहे. मी सरळ आपल्याला सांगतो की आमच्या 2 खासदारांनी रस्ते केले, रस्त्याने त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन वाढलं, रस्त्याने मोठ्या प्रमाणामध्ये येत्या काळामध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं आहे. मी सांगितल्याप्रमाणे मी पुढचं बघणारा व्यक्ती आहे. मला माझ्या सोलापूरमधल्या युवकांना काम द्यायचं आहे. आणि मागच्या खासदारांनी काय केलं तर मागच्या खासदारांनी इथं विकासाची कामं केली. आता उरलेलं जे रोजगार तो मला देण्यासाठी पार्टीने इथं उमेदवारी दिली. इथं IT कंपनीज मी आणेल. इथल्या युवकांना सोलापूरमधल्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या संगमेश्वरमध्ये शिकणाऱ्या BCS शिकणाऱ्या मुलाला किंवा वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये शिकणाऱ्या, पॉलिटेक्निकमध्ये शिकणाऱ्या मुलांना इथं रोजगार भेटला पाहिजे, हे माझं व्हिजन आहे. त्यामुळे मी विश्वासाने सांगतो, मागच्या 2 खासदारांनी रस्ते चांगले केले, मागच्या 2 खासदारांनी या ठिकाणी वेगवेगळे प्रोजेक्ट आणले, वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट केली. आता विमानतळ अंतिम टप्प्यात आहे. आता माझी जबाबदारी काय आहे तर सोलापूरच्या युवकांना इथं हाताला काम भेटलं पाहिजे. आणि मी विश्वासाने, आत्मविश्वासाने सांगतो, मी माझ्या सोलापूरच्या युवकांना जे वेगवेगळ्या शहरामध्ये बँगलोर, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, पुण्याला जावं लागतं आहे ते येत्या 5 वर्षामध्ये 100% थांबवून दाखवू शकतो, हे मी माझ्या आत्मविश्वासाने आपल्याला सांगतो. भाऊ नमस्कार. मोदींचे 10 वर्षातील जे महत्त्वाचे निर्णय होते ते त्यातला कुठला निर्णय तुम्हाला म्हणजे असं महत्त्वाचा वाटतो, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मोदीजींचे जे विकासाचे मुद्दे आहेत याच्यावरती सांगायला सुरुवात कुठून करू असा जर प्रश्न मला आपण विचारला तर कधी काळी श्रीमंताच्या घरामध्ये असणारा गॅस आज गोरगरिबांच्या घरामध्ये दिसायला लागला. या सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2 लाख परिवारामध्ये उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी गॅस देण्याचं काम मोदीजींनी केलं. विडी कामगारांना कधी वाटलं नव्हतं आमचे घरं असतील. या सोलापूर शहरामध्ये 30,000 विडी कामगारांना घरं बांधून देण्याचं काम मोदीजींनी केलं. मोदीजींनी भूमिपूजन केलं होतं आणि मोदीजीच चाव्या द्यायला आले, हे मोदीजींनी केलं. मोदीजीने काय केलं तर 370 सारखा कायदा, काश्मीर आपल्या देशाचं त्या ठिकाणी नाक होतं, नाक आहे, त्या काश्मीरवर लागलेला कलंक 370चा पुसून टाकायचं काम मोदीजीने केलं. या देशामध्ये शेतकऱ्यांसाठी ओव्हरऑल बजेटमध्ये 25,000 कोटी रुपये त्या ठिकाणी असायचे, त्याच्या 5 पट बजेटमध्ये तरतूद केली ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटसाठी. या देशामध्ये मोदीजींनी 1.25 लाख कोटीचं बजेट शेतकऱ्यांसाठी दिलं. या देशामध्ये थेट शेतकऱ्याच्या खात्यावरती एका वर्षामध्ये
58,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून मोदीजी देतात, जे 70 वर्षामध्ये काँग्रेसला कधीच जमलं नाही. असे अनेक निर्णय आहेत जे मोदीजींचे मी सांगू शकतो. गोरगरिबांना कधी जर अडचण आली, जर आजारी पडले, तर त्या ठिकाणी आयुष्यमान भारतचं कार्ड जे मोदीजींनी ATM कार्डसारखं दिलं आहे, त्याच्या माध्यमातून गोरगरिबांवर उपचार होतात. असे अनंत निर्णय मी मोदीजींचे सांगू शकतो. मी सांगायची गरज नाही आहे, ही जनतेला माहिती आहे की मोदीजींनी जो काही विकास केला या देशाचा, असे अनेक निर्णय आहेत ज्याने थेट सामान्य जनतेचा, इंडस्ट्रीचा आणि सगळ्यांचा विकास होतोय आणि आपण ते पाहताय. नमस्कार. नुकतीच राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली, तर या लोकसभेवर त्याचा काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतंय का? मुळात राहुल गांधीला सिरियस कोण घेतं हाच मोठा प्रश्न आहे. मोदीजी आणि राहुल गांधी अशी जर तुलना करायची म्हटली तर त्या ठिकाणी एक मेरिटचा विद्यार्थी आणि एकाच वर्गात 3दा बसलेला विद्यार्थी अशा प्रकारची तुलना होऊ शकते. मोदीजी त्या ठिकाणी स्वतःच्या कष्टाने इथपर्यंत आलेत आणि राहुल गांधीजी त्यांच्या आजी पंतप्रधान होत्या, त्यांचे त्या ठिकाणी वडील पंतप्रधान होते, घरामध्ये राजकीय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेत. कुठं राहुल गांधी आणि कुठं ऋषितुल्य व्यक्तिमत्व मोदीजी, तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे राहुल गांधींच्या अशा कितीही यात्रा काढल्या, किती त्या ठिकाणी त्यांनी ओरडले, तरी जनतेला काँग्रेसने जे लुटलेलं आहे हे जनता कधी विसरणार नाही. त्यामुळे जनता पूर्ण ताकदीने आमच्यासोबत आहे. असल्या यात्रांचा वगैरे काही परिणाम होत नाही आणि जनतेने सुद्धा पूर्ण दुर्लक्षित केलेलं आहे. भाड्याने लोक आणून यात्रेमध्ये उभा करावं लागली, इतकी वेळ काँग्रेसवर वाईट आली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नमस्कार भाऊ. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अत्यंत देशपातळीवर वेगवेगळे प्रोजेक्ट्स आणि खूप त्यांना अगदी देशाचं इतकं नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे. पण अल्टिमेटली आज अगदी आपण सोलापुरातल्या तळागाळात एखाद्या सामान्य घरामध्ये जर पाहिलं, ह्या देशपातळीवरच्या ज्या काही चेंजेस आहेत ते कितीही चांगले असल्या तरी आज सामान्य घरामध्ये एखादी स्त्री किंवा पुरुष त्यांना हाच प्रश्न पडतो की आज मला चांगला रोजगार मिळतोय का आणि मला आज चांगले पैसे मिळतील का आणि त्याच्याने माझा घरचा जे काही पोट भागतंय का माझ्या घरच्या फॅमिलींचा. तर यासाठी भाजप पुढच्या 10-15 वर्षात काय ठोस पावलं उचलणार आहेत? मी सोलापूरकरांना अतिशय विनम्रतेने तुमचा मुलगा, तुमचा भाऊ म्हणून सांगतो. मी स्वतः एक इंजिनियर आहे, मला व्हिजन आहे. या सोलापूर शहरामध्ये गारमेंट पार्कमध्ये काम करणाऱ्या, गारमेंट कंपनीजमध्ये काम करणाऱ्या महिलांना सांगतो, मी तुम्हाला विश्वास देतो तुमचा भाऊ म्हणून, की या सोलापूरमध्ये मोठं गारमेंट पार्क उभं राहील. या सोलापूरमधल्या महिलांना घराघरामध्ये चांगला उद्योग आला पाहिजे, इथं नवीन कंपनीज आल्या पाहिजेत, याच्यासाठी मी प्रयत्न करेन. टेक्स्टाईल कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलांना, माता भगिनींना सांगतो की मी 100% या शहरामध्ये भारतातलं एक चांगलं टेक्स्टाईल पार्क उभा करून देण्याची क्षमता माझ्यामध्ये, आणि मी ते करेन. महिलांच्या हाताला काम भेटलं पाहिजे. घराघरामध्ये बचत गटाच्या महिला ज्या आज वस्तू बनवत आहेत त्यांच्यासाठी मला नॅशनल लेवलचं एक्झिबिशन सेंटर शहरामध्ये काढायचं आहे आणि भविष्यामध्ये त्याला जागतिक पातळीवर एक मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन. इथल्या महिलांचं जीवनमान उंचावलं पाहिजे. लिव्हिंग ऑफ स्टँडर्डसुद्धा सोलापूरकरांना चांगल्या पद्धतीने स्वतःचं आयुष्यमान जगता आलं पाहिजे, म्हणून रोजगार वाढला पाहिजे. त्या ठिकाणी दिवसाला जे काही पगार इथल्या महिलांना भेटतो त्याच्यामध्ये मला वाढ करायची आणि निश्चित मला विश्वास आहे की माझ्यामध्ये ती क्षमता आहे. मी येत्या काळामध्ये सोलापूरकरांचा रोजगार, सोलापूरकरांच्या हाताला चांगलं काम, सोलापूरकरांच्या घराघरामध्ये उद्योग येत्या काळामध्ये आले पाहिजे, इथं कंपनीज आल्या पाहिजेत वेगळ्या, त्याच्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन आणि आपल्याला विश्वास देतो की मी सोलापूरचं भविष्यावर बोलणारा कार्यकर्ता आहे आणि निश्चित एक व्हिजन म्हणून मी सोलापूरकडे पाहतो. फार पोटेन्शियल आहे सोलापूरमध्ये. मी येत्या 5 वर्षामध्ये सोलापूरला 25 वर्ष पुढे घेऊन जाईल, हा मला विश्वास आहे. भाजपवर 10 वर्ष नाकर्तेपणाचा शिक्का बसला आहे. दोन्ही खासदारांनी निष्क्रिय ठरल्याचा आरोप सातत्यानं होत आहे. काय म्हणत आहे? भारतीय जनता पार्टीने काय केलं आपल्या समोर आहे. या देशामध्ये अनेक वर्ष झालं राम मंदिर मोदीजींनी बांधलं. या देशामध्ये त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनेक मुद्दे हे 2 खासदार निवडून दिले सोलापूरकरांनी म्हणून झाले. आणि मी विश्वासाने आपल्याला सांगतो, मागच्या 2 खासदारांनी काय केलं मी आपल्याला 3 वेळेस आत्तापर्यंत सांगितलं की मागच्या दोन्ही खासदारांनी या सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट केली, मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ग्राउंड जे आहे उद्योगासाठी तयार केलं आहे. मी
विश्वास देतो आपल्याला की इथं जे रस्त्याचं जाळं झालं आहे त्या रस्त्याच्या जाळ्यावरती, रस्त्याच्या नेटवर्कवरती सोलापूरमध्ये उद्योग येतील, सोलापूरची MIDCचं एक्सपान्शन होईल, इथं IT कंपनीज येतील, इथं एअरपोर्ट एकदा सुरू झालं की त्या ठिकाणी नवीन नवीन उद्योग येतील. आणि मला विश्वास आहे की ती माझ्यामध्ये क्षमता आहे. त्या दोन्ही खासदारांनी जे रस्त्याचं जाळं उभा केलं आहे त्या रस्त्यानेच या ठिकाणी उद्योगाला ज्या गाड्या लागणार आहेत ते येणार आहेत, या ठिकाणी MIDCचं एक्सपान्शन होणार आहे. त्यामुळे आपल्याला विश्वास देतो की मागच्या दोन्ही आमच्या खासदारांनी, लोकप्रतिनिधीने फार चांगलं काम केलं आहे. परवा दिवशी काँग्रेसचे उमेदवार ज्या रस्त्याने अक्कलकोटला गेले तो रस्ता आमच्या भाजपाच्या खासदारांनी केला. त्याच्या अगोदर 2 दिवस ते मंगळवेढ्याला गेल्या होत्या, तिथला रस्ता आमच्या भाजपाच्या खासदाराने केला. त्या ठिकाणी त्या भविष्यामध्ये पुण्याला ज्या रोडने जातील तो पुण्याचा रस्तासुद्धा 6 लेन हा भाजपाच्या खासदाराने मंजूर करून घेतला. भविष्यात त्याला निधी आता पडेल आणि त्याचा DPR बनवायचं काम सुरू आहे. त्यामुळे भाजपाच्या खासदारांनी काय केलं, तो 2 लाख घरामध्ये उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शन दिले आमच्या खासदारांनी, घराघरामध्ये आयुष्यमान भारतचं कार्ड दिलं आमच्या खासदारांमुळे. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी काय केलं, तर भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी राम मंदिर त्या ठिकाणी बांधलं. अशा अनेक मुद्दे जे आहेत ते सांगता येतील. विरोधकांनी एक नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला आहे, परंतु ते पूर्ण त्याच्यामध्ये फेल झालेत. आणि निश्चित सोलापूरकरांना माहिती आहे की आपल्याला त्या ठिकाणी अक्कलकोटला जायला 1.5 तास लागायचा, आता आपण 20 मिनिटात जातो आहे. सोलापूरकरांना माहिती आहे की आपल्याला पूर्वी त्या ठिकाणी सांगलीला जायला वेळ किती लागायचा, आपण आता किती वेळामध्ये जातो आहे. पूर्वी मंगळवेढ्याला जायला आपल्याला 1.5 तास लागायचा, आता आपण 30 मिनिटामध्ये मंगळवेढ्याला जातो आहे. अशा अनेक विकासाची कामं हे मागच्या 2 खासदाराच्या काळामध्ये मोदी सरकारने केले, हे सोलापूरकरांना माहिती आहे. त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही आहे. ही निवडणूक त्या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावरच मी लढवतो आहे. मी सोलापूरकरांना 100% आपल्या माध्यमातून सांगतो की तुम्ही विश्वास ठेवून बघा, सोलापूरचं मी चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. सोलापूरचा चेहरा मोहरा बदलून दाखवील. माझ्यामध्ये ती क्षमता आहे. आमदार म्हणून चांगलं काम केलं आहे, भविष्यात या सोलापूरचा खासदार म्हणूनही चांगलं काम करेल, हा आपल्याला मी विश्वास देतो. भाजपमध्ये तुमचा पक्षप्रवेश कसा झाला आणि त्यानंतर विधानसभा आणि त्याच्यानंतर लगेचच तुम्हाला लोकसभेचं जे संधी मिळेल असं कधी वाटलं होतं का? मी एक सामान्य घरामध्ये ऊसतोड कामगाराच्या परिवारामध्ये जन्मलेलो कार्यकर्ता आहे. सोलापूर हे कामगाराचं शहर म्हणून बरेच जण म्हणताय, परंतु मला सोलापूर IT पार्क करायचं आहे. सोलापूर हे त्या ठिकाणी मला IT सिटी करायची आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो, मी एक सामान्य ऊसतोड कामगाराच्या परिवारात जन्मलेलो कार्यकर्ता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विद्यार्थी संघटना याच्यातून पुढे आलेलो कार्यकर्ता आहे. आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये 2018ला काम सुरू केलं. 2019ला विधानसभेचा आमदार झालो माळशिरसमध्ये. 5 वर्ष अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. आणि आत्ता सोलापूर लोकसभेचा उमेदवार म्हणून पार्टीने सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये चांगला आमदार म्हणून काम केलं, म्हणून लोकसभेची उमेदवारी भेटली. त्यामुळे माझा भारतीय जनता पार्टीचा प्रवास जो आहे हा 2018ला सुरू झाला आणि काम चांगलं करत गेलो, म्हणून 2024ला सोलापूर लोकसभेचा उमेदवार मी पार्टीच्या वतीने झालेलो आहे. पुलवामा हल्ला भाजपने लोकसभा निवडणुकीच्या विजयासाठी घडवला असा आरोप प्रणिती शिंदेने केला. काय सांगाल याबाबतीत? सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की निवडणुका येतील जातील, राजकारण राजकारणाच्या जागेवर, परंतु ज्या शहीदांनी या मातीसाठी रक्त सांडलं आहे, ज्या पुलवामामधील जवानांचं, त्यातले काही जवान, एक जवान असे, अनेक जवान असे असतील की ज्याचा काहीतरी 4 महिन्यापूर्वी लग्न झालं आहे, नुकतंच लग्न झालं आहे, त्याची पत्नी त्या ठिकाणी वीर पत्नी, ज्यांना आपलं कुंकू या मातीसाठी पुसलेलं आहे, कुणाची तरी एखाद्याचं 2 वर्षाचा मुलगा असेल तो या मातीसाठी शहीद झाला आहे. आणि पाकिस्तानच्या मंत्र्यांनी सांगितलं की हा हल्ला आपल्या लोकांनी केला, पाकिस्तानच्या लोकांनी केला. त्यामुळे जर पाकिस्तानने हा हल्ला केला आणि तुम्ही जर शहीदांच्या बलिदानाचा जर असा अपमान करत असाल, ही काँग्रेसची जुनी संस्कृती आहे. त्यामुळे या लोकांच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे, यांची मानसिकता जी आहे ही अतिशय कलुषित मानसिकता आहे. आणि त्याच्यातून त्यांनी इथल्या जवानांचा जो अपमान केला आहे हे सोलापूर कधीही विसरणार नाही. हा इथल्या जवानांचा अपमान सोलापूरकर विसरणार नाही. सोलापूरकर यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. मुळात ही सोनिया गांधींची, राहुल गांधींची आणि या सगळ्या लोकांची मानसिकता आहे, सलमान खुर्शीद आणि या सगळ्या लोकांची, की अशा पद्धतीने बुद्धिभेद करायचा. परंतु तुम्ही जवानांनी जे रक्त सांडलं आहे त्या रक्ताचं राजकारण करू नका, हे माझं विनम्रतेने समोरच्या उमेदवाराला आव्हान आहे. शहीदांच्या घरामध्ये जाऊन बघा आज काय अवस्था आहे.
शहीद आज कुठल्या परिस्थितीमध्ये आपला एक मुलगा, कुणी एखादा आपला 18 वर्षाचा मुलगा गमावला आहे, कुणी 22 वर्षाचा मुलगा गमावला आहे, एखाद्या 2-5 वर्षाच्या मुलीने आपले वडील गमावलेत, याचा कधीतरी विचार करा. काँग्रेसच्या उमेदवाराने शहीदाच्या रक्ताचं राजकारण करू नये, हे एकदम वाईट आहे. आणि सोलापूरकर याचा उत्तर त्यांना देतील. जवानांच्या रक्ताचा हिशोब या काँग्रेसवाल्यांना दाखवल्याशिवाय इथली सोलापूरची स्वाभिमानी जनता, राष्ट्राभिमानी जनता, देशभक्त जनता, कारण हे हुतात्म्याचं शहर आहे आणि या हुतात्म्याच्या शहरामध्ये अशा पद्धतीने शहीदांच्या रक्ताचा अपमान समोरच्या काँग्रेसच्या उमेदवारांनी केला आहे, या अशा मानसिकतेला सोलापूरकर ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही, हा मला विश्वास आहे. विरोधी पक्षाकडून एक फोटो व्हायरल करण्यात आला, जसं तुम्ही स्वतःला ऊसतोड कामगाराचा मुलगा म्हणून घेता आणि लग्न मात्र 5 स्टार हॉटेलमध्ये केलं, असं त्यांनी एक फोटो व्हायरल केलं. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे नेमकं काय खरं आहे? 100% मी ऊसतोड कामगाराच्या परिवारामध्ये जन्म घेतला. माझ्या आईवडिलांनी ऊस तोडला आहे. मी स्वतः इंजिनियर आहे, माझी पत्नी इंजिनियर आहे आणि आपणही हिंदू संस्कृती आणि एकंदरीतच महाराष्ट्रीयन लग्नसराई जी आहे ते आपण सगळे पाहतो की लग्न हे सासूरवाडीकडं असतं. त्यामुळे माझ्या सासूरवाडीच्या मंडळीचं हौस होती की लग्न चांगलं झालं पाहिजे. कुणाला वाटतं मुलीचं लग्न चांगलं झालं पाहिजे. मी इंजिनियर आहे, माझी पत्नी इंजिनियर आहे, त्यामुळे कदाचित हौसेपोटी घरच्यांनी केलेलं आहे, त्यामुळे त्याचं कारण नाही आहे. ऊसतोड कामगाराच्या मुलाने त्या ठिकाणी चांगलं लग्न करायचं नाही का? चांगल्या घरामध्ये राहायचं नाही का? यांच्या 75 ज्या स्टेडियममध्ये साजऱ्या होतात ते आम्ही काढायच्या का? व्यक्तिगत विषयात जर गेलं तर फार विषय निघतील, परंतु मी सोलापूरच्या विकासावर बोलणार आहे. आम्ही अजून व्यक्तिगत बोललो नाही, बोलणारही नाही. मला माझ्या सोलापूरमधल्या युवकांना सोलापूरमध्येच हाताला काम द्यायचं आहे. मी सोलापूरकरांना हात जोडून कळकळीची विनंती करतो, तुम्ही एकदा विश्वास ठेवून बघा. मी सोलापूरला येत्या 5 वर्षामध्ये 25 वर्ष पुढे घेऊन जाईल. इथं IT कंपनीज येतील सोलापूरला. मी भविष्यामध्ये टेक्स्टाईल पार्क उभा करेल, गारमेंट पार्क उभा करेल, सोलापूरमध्ये IT कंपनीज येतील. सोलापूरला मी IT सिटी करू शकतो, इतकं सामर्थ्य त्या ठिकाणी मला माझ्या पक्षाच्या नेतृत्वाने माझ्यामध्ये नेतृत्व क्षमता उभा केलेली आहे. इतकं माझ्याकडे व्हिजन आहे. मी स्वतः इंजिनियर आहे. इथल्या युवकांना इथं हाताला काम भेटलं पाहिजे याच्यासाठी मी दिवसरात्र काम करेल, मेहनत करेल, रक्ताचं पाणी करेल. परंतु माझ्या सोलापूरमधल्या युवकाला पुणे मुंबईमध्ये मी भविष्यामध्ये कामाला जाऊ देणार नाही. सोलापूरमध्येच त्यांच्या हाताला काम देईल, हा मी आपल्याला विश्वास देतो. धन्यवाद. वंचित बहुजन आघाडी आणि MIM हे भाजपचे बी टीम असल्याचं प्रचार काँग्रेसकडून केलं जातं. नेमकं ह्या बाबतीत आपल्याला काय म्हणायचं आहे? काँग्रेसला पराभव जवळ दिसायला लागला की ते असं बोलतात. म्हणजे काँग्रेसला पराभव जवळ दिसायला लागला की ते मोदीजींना शिव्या देतात. काँग्रेसला पराभव जवळ दिसायला लागला की ते मोदीजींच्या आईला शिव्या द्यायचे. काँग्रेसला पराभव जवळ दिसायला लागला की ते त्या ठिकाणी मोदीजींच्या वडिलाला शिव्या देतात. काँग्रेसला पराभव जवळ दिसायला लागला की ते EVMला शिव्या देतात. त्यामुळे काँग्रेसला कायमच पराभव दिसायला लागला की असे काही ना काही बेछूट, ज्याला काही ग्राउंड नाही आहे, ज्याला काही कसल्या पद्धतीचं बॅकग्राऊंड नाही आहे, लॉजिक नाही आहे, बेसलेस विषयामध्ये अशा पद्धतीचे आरोप करणं ही काँग्रेसची जुनी संस्कृती आत्ता नाही आहे. ही इंदिरा गांधीपासून संस्कृती आहे. तीच पुढं राजीव गांधीने चालवली, तीच पुढं सोनिया गांधीने चालवली, तीच राहुल गांधीने चालवली आणि तीच संस्कृती हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या आत्ताच्या नेत्यांनी चालवली. ती संस्कृती आत्ताचे उमेदवार चालवत आहेत. त्यामुळं या गोष्टीचा विचार न करता सोलापूरकर पूर्ण ताकदीने आमच्या सोबत राहतील. अशा पद्धतीने A-B टीम काही नसतं. ही निवडणूक आहे, ज्याचे त्याचे पक्ष ज्याला त्याला लढायचा अधिकार आहे आणि निश्चित या ठिकाणी इथले सगळे 18 पगड जाती धर्मातील मंडळी माझ्यासोबत आहेत, विकासासोबत आहेत, मोदीजींसोबत आहे, हा मला विश्वास आहे. राज्यामध्ये नावाजलेला साखर कारखाना म्हणून श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची ओळख आहे. मध्यंतरी ते चिमणी पाडण्यात आली. एक ऊसतोड कामगाराचा मुलगा म्हणून, माळशिरस तालुक्याचा एक आमदार म्हणून आपण विधानसभेमध्ये आवाज उठवला नाही असं वरड शेतकरी आणि सभासदांचं होतं आहे. नेमकं काय? सर्वात महत्त्वाची गोष्ट ती न्यायालयीन बाब होती. न्यायालयाने त्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे यावर्षी कारखाना चांगला चालला, चांगलं क्रशिंग झालं. आपणही ते जाणता. बरोबर. चांगलं क्रशिंग झालं. सोलापूरचा विकास झाला पाहिजे ही सर्वांची भूमिका आहे. सोलापूरमध्ये हजारो युवक विदेशामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये कामाला जातात. इथं काम भेटलं पाहिजे. विरोधक काही म्हणो, विरोधकांचा विरोध सोलापूरमधला युवक जो त्या ठिकाणी पुणे मुंबईला जातो आहे,
त्याला इथे येऊ द्यायचं नाही का? त्याला विरोध आहे का यांचा? माझं स्वप्न आहे सोलापूरमधला युवक सोलापूरमध्ये काम भेटलं पाहिजे. बाकी न्यायालयीन बाबीवर मी बोलणार नाही, ते न्यायप्रविष्ट गोष्टी होत्या त्याच्यावर बोलणार नाही. परंतु एक पक्क सांगतो की मी सोलापूरमधल्या युवकाला सोलापूरमध्येच हाताला काम देईल. इथं सोलापूरला जे सोलापूर कामगाराचं शहर म्हणून ओळखलं जातं, भविष्यामध्ये मी तुम्हाला विश्वास देतो सोलापूर IT सिटी म्हणून बँगलोरसारखं पुण्यासारखं मी विश्वासाने आपल्याला सांगतो सोलापूर मी IT सिटी करून दाखवेल. इथं MIDCमध्ये मल्टीनॅशनल कंपनीज येतील, इथल्या युवकांना काम भेटेल, हे मी अतिशय विश्वासाने सांगतो. आणि तितका आत्मविश्वास माझ्यामध्ये आहे, तितकं मी करू शकतो. आमचं सरकार केंद्रामध्ये 100% 400 खासदार घेऊन येणार आहे. मोदीजी परत पंतप्रधान होणार आहेत. त्या ठिकाणी राज्यामध्ये भाजपाचं सरकार येणार आहे. त्यामुळं हे सगळं कोण करू शकतं? तर ज्यांची दिल्लीमध्ये सत्ता आहे, आणि आमची सत्ता येणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांना विश्वास आहे की हरणाऱ्यांवरती सोलापूरकर कधीही मत देणार नाही. जिंकणाऱ्या जो शर्यत जिंकतो त्याच्यावरती लोक शर्यत लावत असतात, आणि इथली जनता जिंकणाऱ्याच्या मागे उभा राहील हा मला विश्वास. आता आपण खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जी काही प्रमुख धोरणं आहेत ती तुम्ही विशद केली, तुमचं विजन विशद केलं. असं असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल परवाच आमच्याकडे पूर्वाश्रमीचे भाजपाचे नेते आणि आत्ता विद्यमान काँग्रेसचे प्राध्यापक अशोक निंबर्गे आलते, आणि त्यांनी सांगितले की 400 पार जे भाजपाचे आहे तो एक जुमला आहे, आणि भारतीय जनता पार्टी केवळ मार्केटिंग करते. भारतीय जनता पार्टीला कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांना दाबून ठेवणं आणि केवळ पदाधिकाऱ्यांचं न ऐकता वरिष्ठांचं ऐकणं आणि मार्केटिंग फंडा करणं, आणि भारतीय जनता पार्टीला अध्यक्ष नको आहेत, पदाधिकारी नको आहेत, तर केवळ मुनीम हवं आहेत, असा एक मोठा आरोप त्यांनी केला. तुम्ही इतकं वर्ष पक्षात काम करते, ABVP काम करताय, सगळं जवळून पाहताय, काय सांगाल या आरोपांबद्दल? आता तुम्ही मला ज्यांचं नाव सांगितलं ते भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते. ते अध्यक्ष असताना त्यांचे काही भाषणं मी आपल्याला देतो. त्यांचंच भाषण आहे भाजप हा जगातला नंबर 1चा पक्ष आहे, त्यांचंच भाषण आहे भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, त्यांचंच भाषण आहे भाजप हा निष्ठावंताचा पक्ष आहे, त्यांचंच भाषण आहे भाजप हा संघर्ष करणाऱ्याचा पक्ष आहे, त्यांचंच भाषण आहे की गोरगरिबाचं कल्याण भाजपने केलं, त्यांचंच भाषण आहे की भाजप हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्यांचंच भाषण आहे की भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्ता करता धरता मानणाऱ्यांचा पक्ष आहे. मी तुम्हाला क्लिप देतो, त्याच्यामुळे त्यांचंच भाषण त्यांना एकदा ऐकवा. भारतीय जनता पार्टी काय त्यांना परत त्या ठिकाणी आठवेल, आणि निश्चित परत ते काँग्रेसमध्ये जे गेलेले ते भाजपमध्ये त्यांचंच भाषण ऐकून येतील, कारण त्यांना आठवण करून देण्याची गरज आहे. सकाळपासून भाऊंचं शेड्यूल हे अत्यंत व्यस्त होतं, आणि अशात सुद्धा त्यांनी वेळ दिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं भाऊंनी स्पष्ट केलं की मी एक विजन असलेला उमेदवार आहे, विजन असलेला माणूस आहे. जो तरुण सोलापूर शहराबाहेर जात होता तो तरुण सोडा, बाहेरचा तरुण आता सोलापुरात उद्योगासाठी येईल, रोजगारासाठी येईल. 5 वर्षात मी अशा पद्धतीनं शहर करून दाखवणार आहे की माझ्यावर एकदा विश्वास ठेवून बघा, आणि पुढच्या सोलापुरातलं 5 वर्षाचं चित्र हे 25 वर्षाच्या विकासापेक्षा अधिक चांगलं असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. भाऊंना या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतो, आणि आपण या ठिकाणी भाऊ वेळ दिलात, आमच्याशी चर्चा साधलात, याबद्दल मनापासून आभार मानतो. धन्यवाद.